तर नमस्कार मैत्रिणींनो, विद्यार्थिनींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला भाग 2 घेऊन आलेली आहे, जो की आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरती 2026. ही प्रश्नपत्रिका 2025ची आहे. हा संच सी आहे आणि याआधी मी भाग 1 अपलोड केलेला आहे. हा आपला भाग 2 आहे. त्यामधील हे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 2026मध्ये जी अंगणवाडीची भरती होणार आहे त्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि जी अंतर्गत डिपार्टमेंटल भरती होणार आहे, ज्याची जाहिरात आलेली आहे, त्यासाठी देखील हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो? तर ऑप्शन ए आहे जीवनसत्व ए, ऑप्शन बी आहे जीवनसत्व बी, ऑप्शन सी आहे जीवनसत्व B1 आणि ऑप्शन डी आहे जीवनसत्व सी. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे जीवनसत्व ए. तर रातआंधळेपणा हे जीवनसत्व एच्या कमतरतेमुळे होतो, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, जर एखाद्या गर्भवती महिलेला ती राणी मी असेल HB तर ते प्रमाण कितीपेक्षा कमी असेल? तर ऑप्शन ए आहे 8 ग्रॅम DL, ऑप्शन बी आहे 7 ग्रॅम DL, ऑप्शन सी आहे 9 ग्रॅम DL आणि ऑप्शन डी आहे 10 ग्रॅम DL. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 8 ग्रॅम DL. जर ती गर्भवती स्त्री असेल तर तिचं हेमोग्लोबिन 8 ग्रॅम DLपेक्षा कमी असते, हे लक्षात ठेवा. इथे क्वेश्चनमध्ये थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, टायपिंग मिस्टेक. तर हे जे प्रश्न आहेत ना, हे तुम्हाला 2026मध्ये नक्कीच फायदा होणार आहे. हे वारंवार रिपीट झालेले आहेत आणि याचा नक्कीच फायदा होईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी भारत सरकारची कोणती योजना पोषणाची थेट संबंधित आहे? तर ऑप्शन ए आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना, ऑप्शन बी आहे जल जीवन मिशन, ऑप्शन सी आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ऑप्शन डी आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. ही भारत सरकारची योजना पोषणाशी थेट संबंधित आहे. जे योजना आहेत आणि बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यावर देखील मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे, टॉपिक वाईज. नक्कीच जाऊन एकदा चेक करा. प्रश्न क्रमांक 4 आहे, लसीकरणाचा उद्देश काय आहे? तर ऑप्शन ए आहे मुलांना आरोग्य सेवा पुरवणे, ऑप्शन बी आहे बालमृत्यू कमी करणे, ऑप्शन सी आहे रोगप्रतिबंधक क्षमता वाढवणे आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे रोगप्रतिबंधक क्षमता वाढवणे. हे लसीकरणाचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही एकदा चॅनलला जाऊन व्हिजिट करा, याचा अंगणवाडी महिलांना नक्कीच फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी महिला व बालविकास अत्याचार प्रतिबंधक कायदा कोणता आहे? ऑप्शन ए आहे कौटुंबिक हिंसा कायदा 2005, ऑप्शन बी आहे महिलांचे लैंगिक क्षण प्रतिबंधक कायदा 2013 आणि ऑप्शन सी आहे बालकांचे संरक्षण कायदा 2015. तर याचं जे आणि ऑप्शन डी आहे यापैकी सर्व. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे यापैकी सर्व. तर वरील ते तिन्ही कायदे आहेत ते महिला व बालविकास अत्याचार प्रतिबंध कायदा आहे, त्याच्यामुळे ते ऑप्शन नंबर डी हे बरोबर आहेत, वरील सर्व. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 6 आहे, पोस्को कायदा 2012 अंतर्गत बालक म्हणजे काय? बालकांचे वय म्हणजे किती अंतर कमी असणार? तर ऑप्शन ए आहे 14 वर्षाखालील कोणीही व्यक्ती, ऑप्शन बी आहे 18 वर्षाखालील कोणीही व्यक्ती, ऑप्शन सी आहे 16 वर्षाखालील कोणीही व्यक्ती आणि ऑप्शन डी आहे 21 वर्षाखालील कोणतीही स्त्री. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 18 वर्षाखालील कोणीही स्त्री. म्हणजे 18 वर्षाखालील जर कोणतीही स्त्री असेल तर तिला पोस्को कोणतीही व्यक्ती असेल तर त्यांना पोस्को कायदा 2012 अंतर्गत बालक म्हणण्यात येते. पोस्को कायद्यावर तर फार महत्त्वाचे अंगणवाडी सुपरवायझर या भरतीमध्ये विचारण्यात येतात प्रश्न. हा अतिशय महत्त्वाचा आणि खूप सुरक्षिततेचा पोस्को कायदा आहे, ज्याचा महिलांना आणि 18 वर्षाखालील सर्व बालकांना याचा फायदा होतो. प्रश्न क्रमांक 7 आहे, सुपोषित महाराष्ट्र अभियान हे राज्य शासनाने कोणत्या वर्षी सुरू केले? तर ऑप्शन ए आहे 2018, ऑप्शन बी आहे 2026, ऑप्शन सी आहे 2020 आणि ऑप्शन डी आहे 2019. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 2018. तर सुपोषित महाराष्ट्र अभियान हे राज्य शासनाचे 2018 या वर्षी सुरू करण्यात आलेले आहेत. मी याआधीही तुम्हाला खूप असे व्हिडिओ दिलेले आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. मी वारंवार तुम्हाला सांगते की हे माझे व्हिडिओ तुम्ही डेली 10 मिनटं जरी बघितले तर ॲटलिस्ट तुम्ही पास होताल मेरिटमध्ये, हे लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी अल्पपोषणाचे अंडर न्यूट्रिशन लक्षण नाही ते सांगा. तर ऑप्शन ए आहे वारंवार संसर्ग होणे, ऑप्शन बी आहे वाढ खुंटणे, ऑप्शन सी आहे लठ्ठपणा आणि ऑप्शन डी आहे केस गळणे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, केस गळणे. नीट प्रश्न वाचत जावा, कारण की कधी इथे निगेटिव्ह प्रश्न आहे, इथे नाही आहे, त्याच्यामुळे केस गळणे हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, अन्न सुरक्षा कायदा फूड सिक्युरिटी ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला. ऑप्शन ए आहे 2012, ऑप्शन बी आहे 2011, ऑप्शन सी आहे 2013 आणि ऑप्शन डी आहे 2019. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 2013. तर अन्न फूड कायदा सिक्युरिटी ॲक्ट 2013मध्ये लागू झाला. प्रश्न क्रमांक 10 आहे, लसीकरणादरम्यान कोणत्या तापमानात लसी साठवल्या जातात. ऑप्शन ए आहे 0 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी आहे 0 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी आहे -5 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन डी आहे 10 डिग्री सेल्सिअस. तर लसीकरणाच्या दरम्यान तापमानात जर लसी साठवल्या जातात ते याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 2 ते 8 डिग्री सेल्सिअस या तापमानात लसी साठवल्या जातात लसीकरणादरम्यान. तर हे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. अपेक्षा करते की तुम्हाला हे सगळे प्रश्न महत्त्वाचे वाटले असतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर टॉपिक आणि म्हणजे नाही का कोणते व्हिडिओ बघायचे असेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.